हॅलो, बोल. काय? ओके, पण आर्या ठीक आहे ना? हाँ, हो समजलं. बाय. काय रे, काय म्हणाला दादा? आर्याला काय? नाही, आर्याला काही झालेलं नाहीये. सत्यजितनी प्रियाला पुन्हा एकदा घराबाहेर काढलंय. बाबा, मम्मा कुठे आहे? गुड मॉर्निंग. बसा, चला नाश्ता करून घ्या. बाबा, मी काय विचारते, मम्मा कुठे आहे? मम्मा गेली. कुठे? जिथून आली होती तिथे गेली. अशी कशी गेली ती? आणि काल तर तुम्ही तिच्याशी बोलत होतात ना? हो, आम्ही बोलत होतो, मग नंतर ती गेली. नाही, तुम्ही खोटं बोलतात. तुम्हीच काहीतरी तिला बोललात. आर्या, नाही, मला माझी मम्मा हवी आहे. आर्या, हट्ट नकोय. नाही, मला माझी मम्मा हवी आहे. मला आत्ताच्या आत्ता माझी मम्मा हवी आहे. आर्या, गपचूप इकडे ब्रेकफास्ट करायला बस आता. ऐक ना, आज मी सुट्टी घेतली. आज आपण दोघांनी फिरायला जायचंय. मला नाही यायचंय. मला माझी मम्मा हवी आहे. आर्या, मला नाही राहायचं या घरात. मला माझी मम्मा हवी आहे. आर्या, 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 आर्या. मी नाही ऐकणार. मला माझी मम्मा हवी आहे. आर्या, मला चिडायला लावू नकोस आता. ती मला सोडून कशी गेली? मला माझी मम्मा परत पाहिजे बाबा. आर्या, अगं. हॅलो. काय मिस्टर मुधोळकर, कशी आहे तिथली परिस्थिती? आर्याला समजवण्यात एनी लक? नाही, मी यायची गरज असेल तर. हे बघ प्रिया, तू. मम्माचा फोन आहे ना? अरे, हॅलो मम्मा, तू कुठे आहेस? मला तुझी खूप आठवण येते. मम्मा, तू मला सोडून कुठे गेलीस? तू ये ना प्लीज परत. तू जर परत नाही आलीस ना तर मी पळून जाईन या घरातनं. डॉल, मी लवकर परत येणार आहे. हा, खरंच. पण तू आधी बाबांना फोन दे बघू. हे बघे तू. सत्यजित, आता बोला, काय करायचं? मुलगी तर घरातून पळून जायच्या गोष्टी करतेय. आता तुम्हीच सांगा, म्हणजे मी परत येऊ का? सत्या, लय लावून घेऊ नगच म्हणाला. अच्छा, आजपासून मी कधी भी आर्यावर आवाज चढवला नाही, रागवलो नाही. आणि आज अरे, परिस्थितीच तशी होती म्हणून तुला रागवावं लागलं. मी समजू शकते. तू जे काय केलं ते तिच्या भल्यासाठी आणि तिच्या प्रेमापोटीच केलंस का नाही? मुद्दाम म्हणून कोणी आपल्या लेकरावर रागावतं का? नाही नव. आजपासून तू चारीवर रागावला, घरच्या बाकीच्या माणसांवर रागावला, पण हे बी त्यांच्या भल्यासाठीच होतं म्हणून त्यासनी काही वाटलं नाही. नाही अजय, पण आर्या पण समजूतदार आहे आणि ती पण तुला समजूनच घेईल बघ. आणि लहान पोरं जेवढी लवकर नाराज होत्या तेवढीच लवकर खुश बी होत्या. काय झालं? तुम्ही दोघं इतक्या टेन्शन मध्ये का दिसताय?
बरं मला सांगा, तुम्ही सकाळपासून चहा वगैरे काही घेतलाय का? आणि सासूबाई, तुम्ही काही खाऊन घेतलं का? नाहीतर मी एक काम करते, मी तुमच्यासाठी काहीतरी गरम गरम खायला घेऊन येते. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस, नाही तर मारा. मारा ना. थांबलात का? नाहीतरी या सगळ्याची सवय झालीच आहे मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मारलं की जखम होते आणि जखमेच्या खुणा राहतात. आर्या, डॉल कुठे आहेस तू? मी आले. हा, वहिने येतो मी. आणि एक विचारायचं राहिलं ग. काय? वहिने, तू कधी निघायचं ठरवलंयस मग? कुठे? अगं असं काय करतेस वहिनी, कोल्हापूरला जायचंय ना आपण. आपण? हे बघ सोने, मी तुला या आधी सुद्धा सांगितलं की तू येण्याची काहीच गरज नाहीये. कसं आहे, हे बघ, उगाच तुझी दगदग होईल आणि माझं निम्म लक्ष कामात असेल. तसं काही नाहीये, मी येतो. आणि तसंही तू खूप वर्षांनी कोल्हापूरला चालली आहेस. साईटवर जाण्याआधी किंवा साईटवर. सोन्या, जसं तुला वाटतंय तसं मी काहीच ठरवलेलं नाहीये. माझ्या मनात सुद्धा नाहीये तसं. मी फक्त माझ्या कामाच्या निमित्ताने चालली आहे कोल्हापूरला, बस. मला तुझी काळजी वाटते म्हणून येतोय ना मी तुझ्यासोबत. आणि तसंही गेल्या काही वर्षात मी सुद्धा कोल्हापूरला गेलेलो नाहीये. मलाही उत्सुकता इतक्या वर्षांनी कोल्हापूर पाहण्याची. आणि आता तू जातेच आहेस तर येतो मी तुझ्यासोबत. अरे हो, पण कोल्हापूरला तू कधीही जाऊ शकतोस सोन्या. अगं हो वहिनी, पण यावेळेस काका स्वतःहून म्हणाले तुझ्यासोबत जा म्हणून. त्यामुळे आता तू कुठलीही सबब सांगू नकोस. मी तुझ्यासोबत कोल्हापूरला येतोय आणि इट्स फायनल. ठीक आहे, कधी निघायचं मग? जाऊया ना, उद्या सकाळी लवकर निघूया. येतो. अहो बघा ना, आर्या Shut up. आर्या, हे आर्या, सॉरी बाळा, मी तुला ओरडलो मगाशी. आय एम व्हेरी सॉरी. मला जेव्हा ओरडायचं तेव्हा ओरडा, पण प्लीज मम्माला नको ना ओरडू. ठीक आहे, सॉरी. मला नका सॉरी म्हणू, मम्माला सॉरी म्हणा. आर्या, प्लीज बाबा. सॉरी. असं नाही. आर्या, आर्या, चक्के जाऊ दे ना. मम्माचा हात पकडा आणि तिला सॉरी म्हणा. सॉरी. अहो तुम्ही पण ना, कशाला सॉरी म्हणताय? त्याची काहीच गरज नाहीये, खरंच. आर्या, थँक्स बाबा.
मम्मा बाबा किती चांगले आहेत ना. ऑफकोर्स. थांब 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 बस, मला जरा बोलायचं तुझ्याशी. बैस. माझ्याशी काय काय हे बघ, तुला काय वाटतंय किंवा तुझ्या मनामध्ये काय आहे मला माहित नाहीये, पण माझ्या मनामधून एक संशय मात्र जाता जात नाहीये. कसला संशय? राहून राहून मला सारखं वाटतंय की मनू कोल्हापूरला फक्त त्या कामासाठी जात नाहीये, तर ती हरामखोराला भेटायला जाते. म्हणजे नेमकं असं मला सांगता येणार नाही, पण मी चिंतित आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी मनू त्या हरामखोर मुधोळकराशी. हरकत नाही, तुम्ही माझ्यासमोर मुधोळकरला हवं ते बोलू शकता. की काळी माझे त्यांच्याशी संबंध होते हे मान्य आहे मला, पण आता काळीचाही संबंध नाहीये हे तितकंच खरं. हे बघ, मनू कोल्हापूरला गेल्यानंतर जर त्याला भेटली किंवा तो नालायक अनवॉन्टेड तिला जर भेटायला आला, म्हणजे काही असेल ते, तर ते मला कळायला हवंय. आणि केवळ त्यासाठीच तू तिथे जावंच अशी माझी इच्छा. तुम्ही मैत्रीचा हात पुढे करताय. मैत्रीचा हात नाही, रिक्वेस्ट आहे माझी, रिक्वेस्ट आहे. आणि आपल्यात आता जे काही बोलणं झालं ते डोंट वरी काका, मी तिच्या सावलीसारखा तिच्या मागे असेन आणि तिथे जे काही घडेल ना ते मी तुम्हाला जसच्या तसं सांगेन. हा चल. अरे कमाल आहे, आज तुम्ही दोघं चक्क गप्पा मारताय. काही गप्पा वगैरे काही नाही, त्याला इन्स्ट्रक्शन दिलं फक्त, बाकी काही नाहीये. तू नीट जा, नीट गाडी चालव. हा, आणि तुझ्या कामासाठी बेस्ट लक. थँक्यू. चला निघायचं ना, बॅग सगळं व्यवस्थित घेतलीस की नाही? ठीक आहे. अरे मग इथे काय ठेवलीये? हे घेऊन जा, पटकन जा, खाली गाडी काढ, मी आलेच. तुला इतकी का घाई झाली कोल्हापूरला जाण्याची? अरे अरे घाई कुठे, नंतर मग उन्हाचा कडाका वाढतो ना, म्हटलं लवकर निघालेलं बरं. हा, अरे चल चल चल, निघ लवकर. ये हा लवकर, गाडी काढ. आणि रिव्हर्स घेताना हळू, गाडी ठोकशील नाही तर. हो चल पटकन. आणि मी आले, पटकन शुभ्राला भेटून. शुभ्रा, ए शुभ्रा, मी निघाले बाळ. तुम्हाला नेत नाहीयेस ना? अगं हे काय? अरे बाप रे, एक मुलगी रुसले वाटतं माझ्यावर. मग आता काय करायचं? अरे हो, एका मुलीला नकला केलेल्या खूप आवडतात. मग नक्कल करून दाखव तुला मी. कुणाची नक्कल करूया बरं आपण? आपण आजोबांची नक्कल करूया. मनू, मी तुला किती वेळा सांगितलंय, पण तू माझं ऐकशील तर शपथ. नाही नाही ना शुभ्रा, नाही जमली ना आजोबांची नक्कल मला. अच्छा, मग मी आता एका हुशार मुलीची नक्कल करणार आहे. ए आई, नको ना असं करू, नको ना माझ्या डोक्याला शॉट देऊ.
तू माझी नक्कल करतेस? हसली एक मुलगी हसली. व्हेरी गुड. असं चिडायचं नाही बाळा माझ्यावर. आता छान बाय कर मला. निघते ना मी. आई तू मला घेऊन नाही जातेस ना? हो पण पुढच्या वेळी आपण दोघी जाऊ ना एकत्र. नक्की. प्रॉमिस. पण नंतर मला कुठलं कारण नाही सांगायचं हा? अजिबात नाही. अजिबात नाही. आणि आता सगळं छान छान होणार आहे. म्हणजे तू माझ्यासाठी गिफ्ट आणणार आहेस? हो. सांग ना काय आणणार आहेस? गंमत आहे. एक छानसं सरप्राईज आहे माझ्या शुभ्रासाठी. तुला आवडेल असंच गिफ्ट आणणार आहे. पण आता मला निघावं लागेल ना. हे बघ अजिबात मस्ती करायची नाही. दंगा करायचा नाही. आणि आजोबांच्या डोक्याला शॉट द्यायचा नाही. चल काळजी. बाय. अरे बाय बाय. चल चल. मला मंजुषाने सगळं सांगितलं. पण नेत्राचे आता तरी निर्णय घेऊ नकोस, कारण त्याने प्रॉब्लेम्स कमी होण्यापेक्षा आणखीन वाढतील. पण विहंग भाऊजी, प्रियाला जर घरातनं बाहेर काढायचं असेल तर असंच काहीतरी ठोस करावं लागणार. पण नेत्रा, सापाला ठेचण्यासाठी कोणी मगरीला आमंत्रण देत नाही ना. मग तुम्हाला काय म्हणायचंय भाऊजी? आता जी परिस्थिती आहे ती खूप चांगली आहे. त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी आहे. लक्षात येत आहे ना? त्याची पूर्ण कल्पना आहे म्हणूनच सांगतोय नेत्रा. या सगळ्यातून दादा होळकरला बाजूला ठेवणं आपल्या फायद्याचं आहे. त्याला यातलं काही कळता कामा नाही, ना आपल्याबद्दल ना प्रियाबद्दल. पण माझा ऑलरेडी फोन करून झालाय. काय? हो, दादा होळकरशी बोलले मी. कधी बोललीस तू? म्हणजे मंजुषाशी माझं बोलणं झालं. तिचा नकारच होता या सगळ्यासाठी. मंजुषा निघून गेली, पण प्रिया काही माझ्या डोक्यातून जाईना. तिला आपल्या आयुष्यातून आणि या घरातून हाकलून देण्यासाठी मी दादा होळकरला फोन केला. हॅलो दादा होळकर, तुमचं जुनं प्रेम प्रिया परत आली आहे. बातमी 100% खरी आहे. मी कोण बोलते ते सोडा हो. आता त्या प्रेमाला गाठा आणि काय करायचंय त्याचा विचार करा. नेत्रा, तू काय चूक केलीस हे तुला कळतंय का? प्रियासारख्या मुजोर बाईला जर वटणीवर आणायचं असेल तर तिच्यापेक्षा शिरजोरच कोणीतरी शोधावं लागणार आहे. पण त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच सहन करावे लागतील. प्रियाला बाजूला सोडून दादा होळकर आपल्या मागे लागायचा. भाऊजी, दादा होळकरला फक्त फोन आलाय एवढंच माहिती. फोन कुणी केलाय हे माहिती नाही येत आहे. पण नेत्रा, भाऊजी, प्रियाला या घरातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं आणि मी ते केलं. जर प्रिया या घरात राहणार असेल तर मी आणि युवी या घरातनं बाहेर पडू. अशी तिने मला धमकी दिलीच आहे. मला माझ्या युवीचा जीव धोक्यात नाही घालायचा. आणि मुळात प्रिया आणि मी एका छताखाली एका घरात राहूच शकत. नेत्रा, आहे बघ, मान्य मला की जीवाच्या भीतीने काही डिसिजन्स घ्यावे लागतात, पण ते घेताना पुरेशी काळजी घेणं गरजेचं असतं. आणि मला खात्री आहे यातून काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. येतो. अरे विहंग, 100 वर्ष आयुष्य आहे.
आत्ता जस्ट तुझ्याबद्दलच विचार करत होते. खरंच म्हटलं आल्यापासून आपल्यात काही बोलणंच झालं नाहीये. मुद्द्याचा बोल. ओके, लग्न केलंस, पण केलंस तर कुणाशी? मंजुषाशी? तीच मिळाली का तुला? आधीच दादा होळकरनी तिचं चिपाड बनवलं, त्यात आता तू. हे मंजुषाचं नावही घ्यायचं नाही. सॉरी, एवढं चिडायला काय झालं विहंग? रिलॅक्स. बरं जाऊ दे, ते सगळं जाऊ दे. मला सांग, तू कसा आहेस? मजेत आहेस ना? आता काय बाबा, मजेत तर तू असणारच. लग्न झालं, पिल्लू झालं, संसार चाललाय सुखाचा. सुखात आहेस ना? प्रिया, सॉरी, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मी फक्त आउट ऑफ कन्सर्न विचारत होते. इतक्या वर्षांनी भेटलोय ना म्हणून. बट दिस इज नॉट फेअर. तू मात्र स्वतः लग्न केलंस, पण तुझ्या मित्राच्या लग्नाबद्दल तू काहीच प्रयत्न करत नाहीयेस. तुला नक्की काय म्हणायचंय? हेच की जसं तुझं आणि मंजुषाचं लग्न झालं, आता माझं आणि सत्यजितचं लग्न सुद्धा तुलाच लावून द्यायचंय. म्हणजे आता सत्यजितचाही संसार नाही, माझाही नाही. तोही एकटाच आहे आणि मीही एकटी. प्रिया, तुझ्याशी बोलायचं म्हणजे ना स्वतःहून मनस्तापाला आमंत्रण देण्यासारखं आहे. लाज लज्जा तर तुला कधीच नव्हती, आणि आता बेशरमपणाच्या सगळ्या मर्यादाही ओलांडल्यास.